नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर वाढून सर्वत्र पाऊस होण्याची पण शक्यता वाढत चाललेली आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र जे आहे कोरबा, धनबाद आणि नवी दिल्लीपर्यंत विस्तारित आहे आणि धनबाद या साईडला कोरबा एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. एकंदरीत आता पावसाचा जोरात वाढणार तर आहेच. पण ज्या भागातून मुसळधार पाऊस होणार आहे तो भाग आता पुढे दिसणार आहे. सध्या पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात दक्षिण बाजूला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे 24 तासामध्ये. हिंगोली, उमरखेड आणि पुसद, करंजा, यवतमाळ, वाणी, माकोना, वर्धा, मारवी, अमरावती ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उमरेल, कोंडली, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि देसाईगंज, गोंदिया परिसर, भंडारा परिसर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिकडं तेथून पश्चिमेकडे पाहायला गेलं तर पावसाचा जोर हळूहळू उत्तर महाराष्ट्रामध्ये टिकून आहे, वाढणार आहे आणि वारूड ह्या परिसरात वारूड, अचलपूर, अमरावती या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता दिसून येते उत्तर भागातून. आर्वी, अकोला, इकडे खाली करंजा, यवतमाळ ह्या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे. धारमी ह्या भागातून उत्तर जळगाव साईडला जोरदार पाऊस पडायची शक्यता दिसून येते. चिखली, खामगाव, अकोला, लोणार ह्या भागातून जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. जळगाव आणि मनमाड, चाळीसगाव या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. धुळे आणि साक्री परिसर उत्तर भागातून हलक्याच्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. नंदुरबार परिसरामध्ये, नाशिक परिसरात सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खापोली या भागातून जोरदार पाऊस शक्यता आहे. पुणे, जेजुरी, सातारा, वडूज, कराड ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. राजापूर, कोल्हापूर पट्ट्यात सुद्धा जोरदार पाऊस शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली या परिसरात मध्यम ते काहीशा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे कर्नाटक साईडला हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम भागातून कर्नाटक साईडला जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सांगली, जत पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. वडूज, पंढरपूर या भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड, करमाळा या भागातून पश्चिम साईडला तुळजापूर ह्या पंढरपूर या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर, इंडिजत या भागात हलक्याच्या सरी येतील असं दिसून येतं. जास्तीत जास्त पावसाचा प्रदेश म्हटलं तर विदर्भ पट्टा आणि कोकण पट्टीत जरा जास्त पावसाचं टिकून आहे. एकंदरीत पाहता उत्तर भागातूनच पावसाचा जोर वाढत जाऊन संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंदिया परिसर, वर्धा ह्या भागातून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच ते नव्हते मध्य भागातून जे कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव झालेला चक्राकार स्थितीचा संपूर्ण मध्य प्रदेश मुसळधार पाऊस पडायची शक्यता दिसून येत आहे. तिथून पाहायला गेलं तर उत्तरेकडे साईडला नंदुरबार या साईडला पावसाचा जोर सरकणार आहे अशी दिशा दिसत आहे. मालेगाव, वलसाड ह्या भागातून सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढे दिसून येत आहे. एकंदरीत पाहता कमी भागाचा भाग तो प्रदेश आहे तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण बाजूने थोडासा पुढे 2-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे आणि जिथं पाऊस कमी आहे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही दक्षिण भागातून किंवा मराठवाड्यामध्ये ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.